आज आपण पाहणार आहे इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा जो घटक आहे व्यवहारी अपूर्णांक, त्याचा स्वाध्याय 14.2. चला पहिला प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावलेले आहेत? आता हे जे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत, या 4 पर्यायामध्ये दिलेले सर्व अपूर्णांक जर आपण पाहिले तर ते सगळे समच्छेद अपूर्णांक आहेत. आणि ज्या वेळेला समच्छेद अपूर्णांक असतात त्यावेळेला त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा त्यांच्या अंशामधील अंकावरून ठरत असतो. आणि आपण शिकलो आहोत की जर छेद समान असतील तर अंशामधील जो अंक सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात लहान आणि जो अंक सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. आता आपल्याला प्रश्न काय विचारला, हे अपूर्णांक कसे लावलेले असावेत? चढत्या क्रमाने, म्हणजे लहानापासून वाढत जाणाऱ्या मोठ्या होत जाणाऱ्या संख्या. असं आपल्याला इथं कुठे दिसतं पहा, 7, 5, 3, 9 नाही. हां, हे अपूर्णांक आपले कसे आहेत? सर्व चढत्या क्रमाने लावलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. इथं 3 नंबरचा गोल आपल्याला गिरवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. हे 4 अपूर्णांक दिले आहेत आणि हे उतरत्या क्रमाने कसे लिहाल असा प्रश्न आहे. आता मुळात हे सर्व अपूर्णांक कसे आहेत? भिन्नछेद आहेत, परंतु यांचे अंश हे सर्वांचे काय आहेत? सारखे आहेत. ज्या वेळेला असे अपूर्णांक असतात त्यावेळेला आपण काय करतो? त्यांचा लहान मोठेपणा हा त्यांच्या छेदामधील अंकावरून ठरवतो. आणि आपण काय म्हणतो की छेद जितका लहान तितका अपूर्णांक मोठा आणि छेद जितका मोठा तितका अपूर्णांक काय असणार आहे? आपला लहान असणार आहे. आता आपल्याला हे सगळे कसे लावायचे आहेत? उतरत्या क्रमाने लावायचे आहेत. उतरत्या क्रमाने म्हणजे आधी मोठा, मग छोटा, मग छोटा, मग छोटा, या पद्धतीनं उतरत्या क्रमाने. मग मोठा म्हणल्यावर कोणता येईल आधी? आत्ताच आपण म्हणलं की जितका छेद लहान तो तितका मोठा, म्हणजे हा आपला सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर राहिलेल्यापैकी हा मोठा आहे, मग हा 3 नंबरला आणि मग हा 4 नंबरला. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे सगळ्यात मोठा पहिल्यांदा येईल, म्हणजे छेद 17वाला अपूर्णांक आधी येईल, मग 19, म्हणजे छेदामध्ये 17, मग 19, मग 21 आणि मग 25. पहा बरं असं कुठं ऑप्शन दिसतात आपल्याला? तर इथे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचा गोल इथला तुम्ही काय करणार आहात? गिरविणार आहात. पुढीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत? आता इथे पहा, हे दिलेले सर्व अपूर्णांक जे आहेत हे समच्छेद अपूर्णांक नाहीत किंवा भिन्नछेद असले तरी ह्यांचे अंश समान नाहीत. छेद आणि अंश दोन्ही प्रत्येकाचे काय आहेत? वेगवेगळे आहेत. त्यामुळे यांचा लहान मोठेपणा ठरवण्यापूर्वी आपल्याला यांचे छेद समान करून घ्यावे लागतील. छेद समान करण्यासाठी आपल्याला या प्रत्येक छेदाच्या पाड्यात येणारी एक लहानात लहान संख्या शोधायची आहे. कोणती असेल? समजा यातला सगळ्यात मोठा अंक आहे 5. 5चा पाडा जर आपण पाहिला तर 5चा पाडा जर आपण लिहून घेतला तर त्यातला कोणताही अंक या प्रत्येकाच्या पाड्यामध्ये येत नाही. मग आपण छेद समान करण्यासाठी काय करूयात? एक आयडिया करूयात. ती म्हणजे आपण या सर्व छेदांचा काय करूयात? गुणाकार करूयात. मग आता इथे 4मध्ये ऑलरेडी 2 गुणिले 2 येतं, म्हणजे ज्याला 4ने भाग जातो त्याला 2नी जाणारच आहे. त्यामुळे आपण काय करूयात? 2नी गुणण्याऐवजी फक्त या 3 अंकांचा गुणाकार करूयात. गुणाकार किती येतो पहा? 3 गुणिले 4 गुणिले 5 किती झाले? 3 चौक 12, 12 पंचे 60. आता या 60ला या 2नी पण पूर्ण भाग जातो, 3ने पण पूर्ण भाग जातो, 4ने आणि 5ने सुद्धा पूर्ण भाग जातो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आता या सर्वांचा छेद 60 करून घ्यायचा आहे. इथे छेद आहे 2, म्हणजे मला इथे कितीने गुणावं लागेल? 30ने गुणावं लागेल. 30 दुनी 60 झाले,
30ने खाली गुणलं की वर पण गुणलं म्हणजे 30 एके 30, म्हणजे 1/2ची किंमत होते 30/60. आता इथे 3ला छेद 3 आहे, त्याचा मला छेद काय करायचा आहे 60 करायचं आहे, म्हणजे मला इथं 20ने गुणावं लागेल. इथं जर मी 20ने गुणत असेल तर वरती पण मी 20ने गुणणार आहे, म्हणजे किती झाले 20 दुनी 40 छेद 30 दुनी 60, म्हणजे 2/3ची किंमत किती होते 40/60. पुढे इथं 4 आहे, 4ला कितीने गुणल्यानंतर 60 येतात 15ने गुणल्यानंतर 60 येतात, 15 चौक 60, खाली 15ने गुणलं की मी वर पण 15ने गुणेन, म्हणजे 15 त्रिक 45 छेद 15 चौक 60, 3/4ची किंमत होते 45/60. आता पुढे पहा, इथे छेदात 5 आहेत आणि मला हवेत 60, मग मला इथं 12ने गुणावं लागेल, 12 पंचे 60 होतात. इथे मी 12ने गुणणार, म्हणजे वर अंशाला पण मी 12ने गुणेन आणि मग माझी किंमत होते 12 चौक 48 छेद 12 पंचे 60. तर या 4 अपूर्णांकांच्या या 4 किमती होतात. आता हे अपूर्णांक आपल्याला कसे हवेत चढत्या क्रमाने. आता सर्वांचा छेद समान आहे, म्हणजे यांच्या अंशावरून आपण यांचा चढता क्रम लावू शकतो. आणि खरं तर इथं जर तुम्ही पाहिलं तर या पहिल्या अपूर्णांकाच्या ज्या आपण किमती या समच्छेदामध्ये बदलल्या आहेत, या असतानाच ऑलरेडी कशा आहेत चढत्या क्रमाने आहेत, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जर हे असं नसतं तर अंशांचा चढता क्रम यात कुठे येतो ते बघून आपण काय केलं असतं, आपला पर्याय शोधला असता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. हे 4 अपूर्णांक दिले आहेत, यात उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता. आता पहा, हे सगळे समच्छेद अपूर्णांक आहेत, म्हणजे आपण काय करणार आहेत अंशावरून यांचा क्रम लिहिणार आहोत. जेव्हा समच्छेद अपूर्णांक असतो तेव्हा अंशातील संख्यांचा उतरता क्रम लावला की त्या अपूर्णांकांचा पण तो उतरता क्रम होतो. मग आता आपला पहिला अपूर्णांक कोणता येईल 17/27, हा सगळ्यात मोठा असेल. त्यानंतर असेल आपला 15/27, त्यानंतर असेल आपला 14/27 आणि शेवटचा असेल आपला 13/27. हे 4 अपूर्णांक आपण काय केले उतरत्या क्रमाने लावले. आता आपल्याला विचारले डावीकडून तिसरा. आता डावी बाजू म्हणजे कोणती, तर आपण कागदावरती उजवी व डावी बाजू लिहित असताना आपल्या हाताच्या बाजू त्या बाजू समजतो. म्हणजे जसं उजव्या हाताची बाजू ती आपली उजवी बाजू आणि डाव्या हाताकडची बाजू ती आपली डावी बाजू. आता डावीकडून म्हणजे या बाजूने आपल्याला तिसरा अपूर्णांक शोधायचा आहे. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14/27. पुढचा प्रश्न पहा. हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत पण ज्यांचे अंश सगळे समान आहेत. हे अपूर्णांक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल. आता ज्या वेळेला असे भिन्नछेद अपूर्णांक असतात ज्यांचे अंश समान असतात तर त्यांचा चढता किंवा उतरता क्रम हा कशावर ठरतो, छेदातील संख्यांवरती ठरतो. आणि छेदातील संख्यांच्या बाबतीत इथं आपल्याला ठाऊक आहे की छेदांचा विचार करत असतो तेव्हा अंक जेवढा लहान तेवढा अपूर्णांक मोठा. म्हणजे मला हे जर चढत्या क्रमाने लिहायचे असतील तर मला सगळ्यात आधी छोटा लिहावा लागेल, मग मोठा, मग मोठा, मग त्यापेक्षा मोठा. या पद्धतीने हे माझे अपूर्णांक मला मांडायचे आहेत. मग छेद जितका लहान तितका अपूर्णांक मोठा, म्हणजेच छेद जितका मोठा तितका अपूर्णांक लहान. मग सुरुवातीला लहान लिहायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा आपला कोणता येईल 11/9 येईल. त्यानंतर राहिलेल्यामध्ये 11/8, त्यानंतर 11/7, नंतर 11/6 आणि शेवटी 11/5. आता या मधला अपूर्णांक आपला आहे 11/7, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे पहा. हे 3 अपूर्णांक दिले आहेत, हे चढत्या क्रमाने कसे लिहाल. ज्या वेळेला अपूर्णांक हे आपले भिन्नछेद असतात त्यांचे अंशसुद्धा भिन्न असतात
तेव्हा त्यांचा चढता उतरता क्रम किंवा लहान मोठेपणा आपण कसा ठरवणार? तर त्यासाठी आपल्याला आधी त्यांचे छेद काय करावे लागतात? समान करून घ्यावे लागतात. आता जसं आपण मगाशी पाहिलं, असा कोणता अंक आहे का की जो तिन्हीच्या पण पाड्यात येतो? नाही. मग आपण काय करणार आहोत? मगाशी सारखे याचा छेद समान करून घेण्यासाठी या तिन्ही अंकांचा गुणाकार करून घेणार आहोत. म्हणजे 5 सक्क 30 आणि 30 सत्ते 30 गुणिले 7 म्हणजे 30 सत्ते 210. म्हणजे हा अंक आता या तिन्ही छेदांच्या पाड्यामध्ये येणार आहे किंवा या तिन्ही अंकांनी या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे. मग आता पहा, पहिला अपूर्णांक जो आहे 2/5, याचा छेद जर मला 210 करायचा असेल तर मला 5ला कितीने गुणावे लागेल? बघा, 210 भागिले 5 करून पहा. बरोबर, म्हणजे 5ला आपल्याला कितीने गुणावं लागेल? 42ने गुणावं लागेल. मग 5ला जेव्हा मी 42ने गुणेन त्यावेळेस त्याचा छेद येईल 210. आता मी छेदाला 42ने गुणलं आहे, म्हणजे मला अंशाला पण काय करावं लागेल? 42ने गुणावं लागेल. मग 42 गुणिले 2 केले की किती येतात? 42 दुनी 84. तुम्ही गुणाकार करून पहा. ही झाली आपली पहिल्या अपूर्णांकाची किंमत. आता दुसऱ्या अपूर्णांकाची किंमत काढायची आहे. याचा छेद आहे 6. त्याचा छेद 210 होण्यासाठी आपल्याला याला कितीने गुणावं लागेल? 35ने गुणावं लागेल. 210 भागिले 6 करून पहा. 35 येतं. म्हणजे याला मी 35ने गुणलं की माझा छेद किती होईल? 210 होईल. खाली छेदाला 35ने गुणलं म्हणजे आपण अंशाला पण काय करणार आहोत? 35ने गुणणार आहोत. मग 35 गुणिले 3 किती येतात पहा. 3 5 15 आणि 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजे 105. आता हा पुढचा जो अपूर्णांक आहे 5/7, याचा छेद आपल्याला किती करायचा आहे? 210 करायचा आहे. मग आपल्याला 7ला कितीने गुणावं लागतं? काय करणार आहे आपण? 210 भागिले 7 करणार आहे. ती संख्या येते 30. म्हणजे मी 7ला 30ने गुणलं की माझा अपूर्णांक होणार आहे 210. आणि छेदाला 30ने गुणलं आहे म्हणजे मी अंशाला पण 30ने गुणणार आहे. आणि 30 गुणिले 5 केल्यानंतर माझं उत्तर येतं 150. आता हे सगळे अपूर्णांक मला काय करायचे आहेत? चढत्या क्रमाने लावायचे आहेत. चढत्या क्रमाने हे सर्व अपूर्णांक आता कसे झाले? समच्छेद झाले. म्हणजे याचा अंशांचा जो चढता क्रम असेल तोच या अपूर्णांकांचा चढता क्रम असेल. म्हणजे खरं तर इथं पाहिलं तर ॲक्च्युली हे आलेल्या किंवा या दिलेल्या ज्या संख्या आहेत या ऑलरेडी कशा आहेत? चढत्या क्रमानेच आहेत. म्हणजे हे जे अपूर्णांक मांडलेले आहेत ते सुद्धा ऑलरेडी मांडतानाच कसे मांडलेले आहेत? चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. म्हणजे हाच क्रम आपल्याला इथं ज्या पर्यायात दिसेल तो आपला योग्य पर्याय असेल आणि तो आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकांपैकी 2 अपूर्णांकांपेक्षा लहान आहे आणि 2 अपूर्णांकांपेक्षा मोठा आहे? आता 5 अपूर्णांक दिलेत, त्यातला असा शोधायचा आहे जो 2पेक्षा लहान आहे आणि 2पेक्षा मोठा आहे. म्हणजे या संख्यांचा आपल्याला, या अपूर्णांकांचा आपल्याला एकतर चढता किंवा उतरता क्रम लावावा लागेल. त्यातला मध्यावर येणारा जो अपूर्णांक असेल तो 2 संख्यांपेक्षा लहान आणि 2 संख्यांपेक्षा मोठा असेल. बरोबर आहे. पण आता इथे यांचा चढता किंवा उतरता क्रम आपण कसा लावणार? कारण यांचे छेद तर समान नाही आहेत. मग आपण आधी काय करूयात? या सर्व अपूर्णांकांचा छेद समान करून घेऊया. मग यांचा छेद समान करण्यासाठी आता आपण काय करूयात? आपल्याला असा अंक शोधायचा आहे जो या प्रत्येक अंकाच्या पाड्यात येतो. असा अंक आहे का एखादा? मोठा अंक कोणता आहे? 8. 8चा पाडा म्हणून पहा. यातला एखादा अंक इतर सर्व अंकांच्या पाड्यात येतो का? नाही, असा कोणताच अंक नाही. मग आपण काय करूया? आपल्याला छेद समान करणं सोयीस्कर जावं, सोपं व्हावं म्हणून आपण आधी आपल्या या अपूर्णांकांना काय करू? संक्षिप्त रूप देऊन घेऊ. म्हणजे हे अपूर्णांक आपले कसे होतील? पहिला असेल 3/4,
दुसरा असेल 6/7, तिसरा असेल 4/5, चौथा आहे इथे दोन्हीला पण आपल्या 2ने पूर्ण भाग जातो. मग वर आपण भाग लावला, मग इथे गेला बेके बे, बेदुनी 4 आणि खाली येईल बेत्रिक 6. म्हणजे या अपूर्णांकाची किंमत आहे 2/3. तसं या अपूर्णांकाची किंमत येते बेके बे आणि खाली बेचोक 8 म्हणजे 1/4. आता आपल्याला यांचं काय करायचं आहे, छेद समान करायचा आहे. मग आपण काय करूयात, मगाशीप्रमाणे यातला हा 4 अंक 2 वेळा आला आहे तर हा सोडू आणि राहिलेल्या सर्वांचा आपण काय करू, गुणाकार करूया. म्हणजे किती झाले, 4×7 28 गुणिले 5×3 15 म्हणजे किती झाले, 15×8 20, 15×2 30, 10 40 आणि 2 42, 420. या संख्येला या प्रत्येक अंकाने पूर्ण भाग जातो. म्हणजे मला छेद किती करायचा आहे, प्रत्येकाचा 420 करायचा आहे. ठीक आहे. तर आता पहा, 4 पहिला जो अपूर्णांक आहे 3/4 हा, याचा छेद 420 करण्यासाठी मला याला कितीने गुणावे लागेल. बरोबर, कसं काढलं मी हे, 420/4 करून पाहिले तर माझ्या लक्षात आलं की या 4ला मला 105नी गुणावे लागते. इथं मी 105नी गुणल्यानंतर माझा छेद होणार आहे 420. मग खाली जर मी 105नी गुणत असेल तर अंशाला पण मला 105नी गुणावे लागेल. मग 105 गुणिले 3 किती होतात पहा, 315. दुसरा अपूर्णांक पहा, 6/7. आता 7ने माझा छेद 420 होण्यासाठी मला 7ला कितीने गुणावे लागेल, करून बघा. 420/7 करा, कळेल आपल्याला. बरोबर, आपल्याला कितीने गुणावे लागते, 60ने गुणावे लागते. मग इथं जर मी 60नी गुणलं तर छेद माझा 420 होईल. पण मी खाली छेदाला 60नी गुणते तर मला अंशाला पण 60नी गुणावे लागेल. मग वर 60नी गुणल्यानंतर किती येतं पहा, 60 गुणिले 6 करा, उत्तर येतं माझं 360. तिसरा अपूर्णांक काय येतो पहा, हा मधला शोधायचा आहे. आपण क्रम लावल्यानंतर मधला शोधणार आहे. आत्ता आपण फक्त किमती काढून घेतोय. आता इथे पहा, याचा छेद मला 420 करायचा आहे. त्यासाठी मला याला कितीने गुणावे लागेल, 84ने गुणावे लागेल. कसं काढलं आपण, 420/5 केले तर आपल्या लक्षात येईल की 84ने गुणल्यानंतर हा छेद माझा होईल 420. मग 84ने खाली गुणले म्हटल्यावर मला अंशाला पण 84ने गुणावं लागेल. करून पहा, 84 गुणिले 4 किती येतात, 336. आता इथे पहा, छेद आहे 6 आणि तो मला करायचा आहे 420. म्हणजे मला याला कितीने गुणावं लागेल, 420/6 करा, 70ने गुणावं लागेल. म्हणजे इथं मी 70ने गुणलं तर छेद होईल 420. खाली 70ने गुणले म्हणजे मी वर पण 70ने गुणणार आहे. त्यावेळेला वरचा अंक येतो 280. आता इथं छेद 8 आहे, त्याचा मला 420 करायचं आहे. म्हणजे मला 8ला कितीने गुणावे लागेल, 420/8 करून पहा. 8नी 420ला पूर्ण भाग जातो का, नाही जात. पण 2/8चीच किंमत किती होते, 1/4 होते आणि 4ने मात्र 420ला पूर्ण भाग जातो. आपण इथंच पाहिलं, 4चा छेद 420 करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागतं, 105नी गुणावं लागतं. म्हणजे या 4ला जर मी 105नी गुणलं तर त्याची किंमत येणार आहे 420. तसं इथं मी 105नी गुणल्यानंतर वर पण मी कितीने गुणणार आहे, 105नी गुणणार आहे. येते का लक्षात. ही या अपूर्णांकाची किंमत आणि या अपूर्णांकाची किंमत सारखी आहे. आपण आत्ताच पाहिलं, याचं संक्षिप्त रूप आहे. म्हणजे याचा छेद मी 420 केला काय किंवा याचा छेद मी 420 केला काय, दोन्हींचा अर्थ काय आहे, तोच अपूर्णांक आहे. आता पहा, आपल्याला यातला काय करायचं आहे, असा अपूर्णांक शोधायचा आहे जो 2पेक्षा लहान आणि 2पेक्षा मोठा आहे. म्हणजे मला याचा काय करावं लागेल, चढता क्रम लावावा लागेल. तर पहिल्यांदा कोणती संख्या येणार, चढता क्रम म्हणजे आधी सगळ्यात छोटी लिहावी लागेल. याचे छेद समान आहेत म्हणजे अंशावर आपण ठरवणार. जो सगळ्यात छोटा अंश असेल तो सगळ्यात छोटा अपूर्णांक असेल. म्हणजे हा सगळ्यात छोटा असेल, 1 नंबरला येईल. त्यानंतर येईल हा 2 नंबरला. त्यानंतर येईल आपला
हा 3 नंबरला, त्यानंतर हा 4 नंबरला आणि हा 5 नंबरला. मग आपल्याला मधला शोधायचा आहे. आपण मगाशीच डिस्कस केलं होतं, मगाशीच चर्चा केली होती. मग मधला म्हणजे कितीचा? 3 नंबरचा. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा आपला या दोन्हीपेक्षा मोठा असणार आहे आणि या दोन्हीपेक्षा तो लहान असणार आहे. म्हणजे हा अपूर्णांक म्हणजे नेमका कोणता अपूर्णांक? तर हा पहिला 3/4. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. हे 4 अपूर्णांक दिले आहेत. हे आपल्याला चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? हे 4 अपूर्णांक आपल्याला काय करायचे आहेत? चढत्या क्रमाने लावायचे आहेत. आधी हे अपूर्णांक पहा. हे सर्व कसे आहेत? भिन्नछेद अपूर्णांक आहेत, परंतु या सर्वांचे अंश काय आहेत? समान आहेत. मग आपण शिकल्याप्रमाणे ज्यावेळेला अंश समान असतात त्यावेळेला आपण आपल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा छेदातील संख्यावरून ठरवतो. आणि तो कसा असतो? त्यात उलट असतं. अंक जेवढा लहान तेवढा अपूर्णांक मोठा. मग यातला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता झाला? जो अंक सगळ्यात लहान म्हणजे हा सर्वात मोठा झाला 1 नंबर, त्यानंतर हा 2 नंबर, मग हा 3 नंबर आणि शेवटी हा 4 नंबर. म्हणजे ऑलरेडी हे दिलेले अपूर्णांक कसे आहेत? सर्व चढत्या क्रमानेच लावलेले आहेत. मग आपल्याला काय विचारलं आहे? शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे हा शेवटचा आकडा आहे, तर इकडून दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे हा 1 आणि हा 2, इथे कोणता अपूर्णांक येतो? तर 12/29. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य पर्याय आहे. पुढे पहा. हे अपूर्णांक दिले आहेत. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. हा क्रम योग्य ठरण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा? हे सगळे कसे आहेत सांगितले त्यांनी? चढत्या क्रमाने आहेत. मग इथला अंक आपल्याला शोधायचा आहे. तर मुळात आधी हे जर चढत्या क्रमाने लावायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? यांचा छेद समान करून घ्यावा लागेल. आता 9 हे 3च्या पाड्यात येतं, म्हणजे ज्या संख्येला 9ने भाग जातो त्या संख्येला 3ने पण पूर्ण भाग जाणार आहे. तर आता आपण काय करूयात? आधी यांचा छेद समान करण्यासाठी हा 3 अंक सोडून या राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करून घेऊ. म्हणजे किती झाले? 4 7 28. 28 गुणिले 9 झाले 252. आता आपल्याला छेद काय करायचा आहे? या सर्वांचा 252 करायचा आहे. म्हणजे मला या अंकाला कितीने गुणावं लागेल? 252 भागिले 3 करून पहा किती येतात? 84. इथं जर मी 84ने गुणलं तर माझा छेद झाला 252. छेदाला मी 84ने गुणले म्हणजे मी अंशाला पण 84ने गुणेन आणि तेव्हा अंशाचं माझं अंक येईल 84 × 84. दुसरा अपूर्णांक पहा. छेद 4 आहे आणि तो मला करायचा आहे 252. मग यासाठी मला या छेदाला कितीने गुणावं लागतं? पहा. 252 भागिले 4 केले की आपल्याला उत्तर मिळेल. कितीने गुणावं लागेल? 63ने गुणावं लागतं. म्हणजे इथं छेदाला मी 63ने गुणलं की छेद माझा होतो 252 आणि छेदाला मी 63ने गुणती आहे म्हणजे अंशाला पण मी काय करणार आहे? 63नंच गुणणार आहे. मग किती झाले? 3 त्रिक 9 आणि 3 संग 18. वरचा अंक झाला माझा 189. पुढे 7ला 252 करायचे म्हणजे 7ला कितीने गुणावं लागेल? 252 भागिले 7 करून पहा. बरोबर 36ने गुणावं लागतं मला. 36ने गुणलं की याचं माझं गुणाकार काय होणार आहे? 252 होणार आहे. आणि इथं मग मला काय करायचं आहे? 36ने गुणल्यानंतर हा आकडा इथला मला हा अंक शोधायचा आहे. तर छेदाला 36ने गुणले म्हणून मी अंशाला पण गुणिले 36 इथं दाखवलं आहे. जो अंक असेल त्या अंकाला गुणिले 36 असेल ना. पुढे आता इथे छेद आहे माझा 9. त्या 9चा मला 252 करायचं आहे म्हणजे मला की याला कितीने गुणावं लागेल? बघा 252 भागिले 9 करा. उत्तर येईल आपलं 28ने. बरोबर 9 गुणिले 28 केलं की ते होतात 252. मग 9 गुणिले 28 खाली छेदाला गुणिले 28 केले म्हणजे अंशाला पण गुणिले 28 करावं लागेल आणि तेव्हा माझा अंश होतो 28 गुणिले 8 म्हणजे 224 झाले. आणि हे कसं लावलं आहे? यांनी चढत्या क्रमाने लावलं आहे. बरोबर आहे. यांचा छेद समान आहे आणि हे अंश सगळे आपल्याला कसे दिसत आहेत? चढत्या क्रमाने दिसत आहेत.
म्हणजे या चौकटीत मला असा अंक ठेवायचा आहे की त्याला 36ने गुणल्यानंतर येणारा जो अंक असेल तो 189पेक्षा मोठा आहे आणि 224पेक्षा लहान आहे. करून बघूयात आपण. पहिला आकडा ठेवून बघू. 2 ठेवला तर झाले 36 दुनी 72, म्हणजे हे 189पेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. 1 36 एके 36 या दोन्हींच्या मध्ये येत नाही, तो तर याच्यापेक्षाही लहान आहे, म्हणजे हा पण पर्याय आपला योग्य नाही. 6 ठेवून बघूयात किती होतं. 6 6 36, 6 हातच्या आले 3, 6 त्रिक 18 आणि 3 216 झालं. 216 ही संख्या आपली याच्या आणि या दोन्हीच्या मध्ये येते, म्हणजे आपला हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे, पुढे चला. बघा, जर 17/24 हा अपूर्णांक या अपूर्णांकापेक्षा लहान आहे तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक येईल. आता यांचा लहान मोठेपणा ठरवला आहे, म्हणजे आपल्याला जर यांचा लहान मोठेपणा बघायचा असतो तर आपण काय करतो, आधी त्यांचे छेद समान करून घेतो. मग आता इथे मी काय करते, छेद समान करण्यासाठी 24चा पाडा म्हणून तो 7च्या पाड्यात ती संख्या येते की नाही हे पाहत बसण्यापेक्षा डायरेक्ट याचा छेद करते मी. 24 गुणिले 7 म्हणजे तो किती झाला, 7 चोक 28, 8 हातच्या आले 2, 7 दुनी 14 आणि 2 16, म्हणजे 168 ही संख्या या दोन्हीच्या पाड्यामध्ये येणार आहे. म्हणजे मी काय केलं, समजा या संख्येने या दोन्हीला गुणणार आहे आणि या संख्येने या दोन्हीला गुणणार आहे. जेव्हा 7ने मी इकडे दोन्हीला गुणते तर ते किती होतील, 17 गुणिले 7 म्हणजे किती झाले, 7 7 49, 9 हातच्या आले 4, 7 1 7 आणि 4 11, 119 आणि इथं गुणल्यानंतर ते झाले 168. दुसरा अपूर्णांक, हे मधलं चिन्ह असंच ठेवूया. आता याचा छेद मला 168 करायचं आहे, म्हणजे 24ने मी इकडं गुणणार आहे, इथं गुणल्यानंतर मी इथं पण गुणणार आहे, म्हणजे वरती हे जो स्टार आहे ह्या स्टारला मी गुणिले 24 केलं, छेद 7 गुणिले 24 म्हणजे 168. आता मला काय करायचं आहे, या स्टारच्या जागी असा अंक ठेवायचा आहे, दिलेल्या पर्यायापैकी असा अंक ठेवायचा आहे की ज्याला मी 24ने गुणल्यानंतर ती येणारी संख्या ही 119पेक्षा काय असेल, मोठी असेल. चला मग प्रत्येक पर्याय आपण वापरून पाहूयात. 1 ठेवला तर किती होतं, 24 एके 24, हे 119पेक्षा मोठा आहे का, नाही, म्हणजे हा पर्याय योग्य नाही. 7 ठेवून बघूयात. 7 चोक 28 म्हणजे 8 हातच्या आले 2, 7 दुनी 14 आणि 2 16, 168 हे 119पेक्षा मोठा आहे, म्हणजे आपला हा पर्याय योग्य आहे. तेच तर विचारलं होतं ना आपल्याला. पुढे पहा, हे 4 अपूर्णांक दिलेत. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील. आता हे सगळे अपूर्णांक कसे आहेत, भिन्नछेद आहेत, पण या सर्वांचा अंश मात्र सारखा आहे. आणि अशा अपूर्णांकांचा चढता किंवा उतरता क्रम लावताना आपण काय करतो, छेदांचा विचार करतो. आपण परत परत म्हणतो की ज्यावेळेस छेदांवरती लहान मोठेपणा ठरवायचा असतो तेव्हा अंक जितका लहान तितका तो अपूर्णांक मोठा. म्हणजे या 4पैकी 11 सर्वात लहान आहे, तर हा अपूर्णांक आपला सर्वात मोठा असणार आहे. तसेच अंक जेवढा मोठा तेवढा अपूर्णांक छोटा. आता मला चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे सगळ्यात आधी मला छोटा लिहावा लागेल, म्हणजे सगळ्यात मोठा छेद असणारी संख्या माझी आधी येणार, 7/22. त्यानंतर मोठा कोणता आहे, 20, म्हणजे दुसरा अपूर्णांक आपला असेल 7/20. त्यानंतर आपला छेद सर्वात मोठा कोणता आहे, 13, म्हणजे पुढचा अपूर्णांक आपला असेल 7/13 आणि शेवटचा सगळ्यात मोठा ठरणारा आपला अपूर्णांक असेल 7/11. बरोबर आहे. आता यातले त्यांनी काय विचारले, मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते. पहा, मधले 2 कोणते आहेत, 7/20 आणि 7/13, म्हणजे हा पर्याय आपला काय आहे, योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. रामने त्याच्या 21 एकर शेताच्या 3/7 भागात ज्वारी पेरली, तर त्याने किती एकर जागेत ज्वारी पेरली. आता आपण दिलेल्या समूहाची किंवा अंकाची अपूर्णांकांची पट काढायचं कसा
हे आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये पाहिले आहे. काय करतो आपण, आपल्या दिलेल्या संख्येला डायरेक्ट त्या अपूर्णांकाने काय करतो, गुणिले करतो. म्हणजे हे काय झालं, 21 गुणिले 3/7. आता माझा इथं भाग लागतो म्हणून मी भाग लावला. 7 एके 7 आणि 7 त्रिक 21. म्हणजे उत्तर आलं माझं 3 त्रिक 9 एकर. म्हणून हा पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढे पहा, नंदूच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या 45 रंगीत टोप्यापैकी 4/9 टोप्या लाल रंगाच्या होत्या. तर लाल रंगाच्या टोप्या किती होत्या? इथं पण आपल्याला काय करायचं आहे, 45च्या 4/9 पट टोपे लाल आहेत. म्हणजेच किती आहेत, तर 45चे 4/9 पट म्हणजेच 45 गुणिले 4/9. आता मी इथं काय करते, डायरेक्ट भाग लावते. 9 एके 9, 9 पाचा 45. म्हणजे माझं उत्तर येईल 5 गुणिले 4 5 20 टोप्या त्यात काय असणार आहेत, लाल रंगाच्या असणार आहेत. शेवटचं गणित पहा. हे 4 अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकामधील क्रमसंबंध हे चिन्ह वापरून कसा दाखवाल? आता हे चिन्ह काय सांगतं की इकडची संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. म्हणजे मोठ्याकडून आपण लहानाकडे येतोय. म्हणजे हा काय आहे, उतरता क्रम आहे. मग उतरत्या क्रमाने मांडायचं आहे. आता हा सगळा काय आहे, समच्छेद अपूर्णांक आहे. आणि ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेला आपण अंशावरती त्याचा लहान मोठेपणा ठरवतो. आता अंशांमध्ये सरळ सरळ आहे की जेवढा अंक मोठा तेवढा अपूर्णांक मोठा आणि जेवढा अंक लहान तेवढा अपूर्णांक लहान. आता आपल्याला हे सगळे कसे लावायचे आहेत, उतरत्या क्रमाने लावायचे आहेत. म्हणजे आधी आपल्याला मोठा अपूर्णांक लिहायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपला अपूर्णांक येईल 13/11. त्यानंतरचा कोणता मोठा आहे, हा आहे 10/11. त्यानंतर 7/11 आणि त्यानंतर 1/11. आणि यामध्ये आपण हे चिन्ह दाखवू शकतो. म्हणजे हा आपला क्रम कसा असेल, 13, 10, 7, 1. पहा बरं पर्याय क्रमांक 2 यातला आपला योग्य पर्याय आहे. हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू.